त्या पद्धतीने आम्ही बघितलेलं नाहीये. तू व्हरायटी ऑफ रोल्स केलेले आहेत. पण तेव्हा ते जेव्हा बघतो ना, की बापरे! हे काहीतरी कमालीचं आहे आणि मला वाटतं ते काम करत असताना तुला खूप कमालीचं वाटलं असणार. ते अ, कॅरेक्टर. खरं सांगायचं तर करत असताना ना, मला नेहमी भीती वाटत असते. कारण की हे बरोबर होतंय की नाही, होतंय की नाही. हं. परंतु ह्याच्यात एक मात्र मला जाणवत होतं, की संहिता इतकी तगडी होती. जेव्हा ऋषिकेशनी पहिल्यांदा वाचून दाखवली, तिथे हं, कागदावरच इतकं बांधीव, घट्ट स्क्रिप्ट, हं. ज्याच्यात सगळा ग्राफ तुम्हाला दिसतो आहे व्यवस्थित. सो तेव्हाच मला असं सतत वाटत होतं, की जे कागदावर आहे ना, ते त्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे. बरोबर. ही माझी एक आतनं खूप माझी धडपड चालू होती आणि त्याच्यामुळे पण एक तेही जाणवत होतं, की जेव्हा तगडा कंटेंट तुमच्या बरोबर असतो ना, तुमचं काम बरंच सोपंही असतं हं, आणि आव्हानात्मक पण असतं. कारण की तुम्हाला त्या संहितेतनही खूप काही गोष्टी मिळत असतात. तर मग ते हं. करत असताना मला खूप मदत पण वाटत होती त्या सगळ्या व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने लिहिली गेली होती त्याची आणि ॲट द सेम टाईम थोडं धडधड तिथेही होत होती. पण एक फ्लो पण होत होते मी. मला ते जाणवत होतं, की अरे आपण फ्लो होतोय. म्हणजे हं. चांगलं आणि वाईटाच्या पलीकडे एका व्यक्तिरेखेत आपण छान वाहत जाणं हे फार एखाद्या अभिनेत्रीसाठी किंवा अभिनेत्यासाठी फार ती गोष्ट फार चित्तथरारक असते. हं. ते मात्र मला जाणवत होतं, की अरे ते होतंय आपण वी आर फ्लोइंग.